लाडक्या बहिणींनो, खुशखबर खुशखबर पुन्हा खुशखबर. हे बघा, तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1500 रुपये मिळून 3000 रुपये आले असतील ना, तर आता पुन्हा तुमच्या खात्यामध्ये हप्ता मे महिन्याचे 1500 रुपये. हो लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचे 1500 रुपये वाटप संदर्भात अपडेट. हे बघा, तुम्हाला मे महिन्याचा हप्ता पाहिजे ना तुम्हाला, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तसेच महत्वाचं 2 लाख रुपये संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे. हो, 2 लाख रुपये संदर्भात अत्यंत जबरदस्त माहिती आहे, खुशखबर आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व अपडेट देतो. आणि काय झालेलं आहे, जे आता मे महिन्याचा हप्ता मिळत आहे, ज्या बहिणींना पहिले 3000 रुपये आलेले आहेत मार्च आणि एप्रिलचे, म्हणजे काय झालेलं आहे, ज्यांना मागील हप्ते मिळालेले आहेत त्यांनाच आता मे महिन्याचे 1500 रुपये. परंतु काय झालेलं होतं की मागील हप्ते जे मार्च आणि एप्रिलचा हप्ता आहे तो भरपूर बहिणींना आलाच नाही. का आला नाही आणि कशामुळे आला नाही, जरी आला नसेल तर तो केव्हा भेटणार, ज्या बहिणींना आलेला नसेल तर त्याबद्दल पण आपण बात करणार आहोत, संपूर्ण माहिती बघणार आहोत. महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत. व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. सर्व सांगतो एकदम सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये. तुम्हाला चांगलंच माहित आहे बहिणींनो, एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये, आपल्या गावरान भाषेमध्ये मी संपूर्ण तुम्हाला सांगत असतो. तर बघा आता संपूर्ण माहिती स्क्रीनवरती. हे बघा लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला पाहिजे असतील तर हा व्हिडिओ बघा. त्यानंतर 2 लाख रुपये संदर्भात खुशखबर आहे. आता बघा, तुम्हाला माहितीच आहे लाडकी बहीण योजनेमार्फत दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. मग हे 2 लाख रुपये कशाचे आहेत, कोणाला भेटणार आहेत, कसे भेटणार आहेत आणि केव्हा भेटणार आहेत हे 2 लाख रुपये, याबद्दल पण आपण बोलणार आहोत. चला पहिले आता मी तुम्हाला सांगतो, भरपूर बहिणींना हप्ता भेटलाच नाही, काय कारण होतं, कशामुळे भेटला नाही, त्याबद्दल आपण बात करणार आहोत. पहिले हे बघा, या महिलांना मिळाला नाही लाभ. भरपूर बहिणींना मार्च आणि एप्रिलचे 3000 रुपये आलेच नाही 2 महिन्याचे. का आले नाही, कशामुळे आले नाही, त्याबद्दल आपण बात करणार आहोत. जरी येणार असतील तर काय करावं लागेल ते पण सांगतो. हे बघा, लाडकी बहीण योजनेचे काही निकष ठरवून देण्यात आले आहेत. तुम्हाला चांगलंच माहित आहे, निकष लाडकी बहीण योजनेमध्ये लागू आहेत. हे बघा, यामध्ये पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळत आहे. याच सोबत ज्या महिलांनी केवायसी केले त्यांच्याच खात्यात पैसे जमा होतात, म्हणजे हप्ता जमा होतो. केवायसी ज्यांनी केलेलं आहे त्यांच्याच खात्यामध्ये. एका कुटुंबातील फक्त एकच महिला योजनेचा लाभ घेऊ शकते. तुमच्या कुटुंबात फक्त, हे बघा इथे काय म्हटलं, एका कुटुंबातील फक्त एकच महिला योजनेचा लाभ घेऊ शकते असं म्हटलेलं आहे ना, तर हे थोडं चुकीचं आहे. एका कुटुंबात 2 जण लाभ घेऊ शकतात. ओके, एका कुटुंबात 2 जण लाभ घेऊ शकतात. 2 पेक्षा जास्त असतील तर अपात्र होतील. 3 जण लाभ घेऊ शकत नाही एका कुटुंबात, फक्त 2 जण लाभ घेऊ शकतात. एका कुटुंबात 2 महिला लाभ घेऊ शकते. महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. तुमचं उत्पन्न जे आहे ना ते 2.5 लाखपेक्षा कमी पाहिजे लाडक्या बहिणींनो, तरच हप्ता तुम्हाला मिळेल. कमी असावे. सरकारी नोकरी करत असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना योजनेचा लाभ मिळत नाही. आता सरकारी कर्मचारी बहिणी असतील तर त्यांना लाभ मिळत नाही, इथे स्पष्ट म्हटलेलं आहे. म्हणजे कोणाला लाभ मिळत नाही. आणि हे मार्च आणि एप्रिलचे हप्ते ज्यांना कोणाला आले नसतील ते या कॅटेगरीमध्ये असतील. काही सरकारी कर्मचारी असतील, काही बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखपेक्षा जास्त असेल, काही बहिणींजवळ 4 चाकी वाहन असेल, 4 व्हीलर वगैरे, त्यामुळे पण हप्ता मिळाला नसेल. दरम्यान याच सोबत ज्यांचे आधार कार्ड बँक अकाउंट लिंक नाही त्यांचाही लाभ बंद करण्यात आलेला आहे. बघा, हे तर एकदम सोपं आहे ना, तुम्ही बँकेत जाऊन आधार कार्ड तुम्ही बँकेशी लिंक करायला पाहिजे होतं. या कारणामुळे पण भरपूर बहिणींना हप्ता भेटलेला नाही मार्च आणि एप्रिलचे. तर हे करणं पण फार गरजेचं आहे. तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे तरच तुम्हाला हप्ता मिळतो. आणि आता बघा, पुढे जबरदस्त माहिती. पुढे असं कारण आहे ना ज्यामुळे भरपूर बहिणींना हप्ताच भेटला नाही आणि जवळपास 70 लाख बहिणी अपात्र करण्यात आल्या. कशामुळे, काय कारण होतं बघा आता समोर. हे बघा, हे आहे ते. याच सोबत सर्वात महत्वाचे म्हणजे लाडकी बहीण योजनेत केवायसी करणे अनिवार्य केले होते. केवायसी न केलेल्या महिलांचा लाभ बंद करण्यात आलाय. बघा, केवायसी करणं गरजेचं होतं. भरपूर बहिणींनी केवायसी केलीच नाही आणि हे एक सर्वात मोठं कारण आहे ज्यामुळे भरपूर बहिणी अपात्र झाल्या. केवायसी केली नाही त्यामुळे लाभ बंद झाला. हे बघा, केवायसी न केलेल्या महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. हे बघा समोर आहे, अपडेट आहे, तुमच्या समोर आहे. मी काही माझ्या मनाने नाही म्हणत आहे,
हे जे अपडेट आले ते अपडेट तुम्हाला सांगत आहे. काय म्हटलेलं आहे की केवायसी न केलेल्या महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. त्यांना यापुढे एकाही महिन्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुम्हीही या सर्व निकषामध्ये पात्र नसाल तर तुम्हाला पण योजनेचा लाभ मिळणार नाही. समजलं? फक्त ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच लाभ मिळणार आहे. आता महत्वाचं हे बघा, मार्च आणि एप्रिलचा एकत्रित हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. हे बघा, गुरुवारी 14 मे रोजी काय झालं, गुरुवारी 14 मे रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाल्याचे मेसेज आले होते. म्हणजे फक्त पहिले 1500 रुपये जमा झाले होते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा सर्व महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाल्याचे मेसेज आले. म्हणजे पहिले 14 तारखेला पैसे आले, त्यानंतर 14, 15, 16 तारखेला लगेच हप्ता येऊन गेला. म्हणजे 1-2 दिवसात लगेच हप्ता पण येऊन गेला. म्हणजे मार्चचा हप्ता आला आणि त्यानंतर 2 दिवसात लगेच एप्रिलचा हप्ता आला. म्हणजेच एकूण 3000 रुपये लाडक्या बहिणींना मिळाले. आणि याचाच अर्थ ज्या महिलांना 3000 रुपये मिळाले आहेत ते मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे आहेत. मार्च आणि एप्रिलचा हप्ता तुम्हाला अखेरकार मिळाला. आणि मी बोलत होतो ना तुम्हाला की बघा, हप्ता तुम्हाला याच महिन्यात मिळेल, एप्रिलचा पण आणि मे महिन्याचा पण. सॉरी, मे महिन्याचा म्हणत आहे मी, मार्च महिन्याचा. मार्च महिन्याचा हप्ता तर येऊन गेला होता 1500 रुपये. आणि जेव्हा हे 1500 रुपये येऊन गेले ना, तुम्ही मागील व्हिडिओ बघा आपले, त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की मार्च महिन्याचे 1500 रुपये आले ना, त्यानंतर 1-2 दिवसानंतर लगेच एप्रिलचा हप्ता मिळेल तुम्हाला, असं मी बोललो होतो. आणि शेवटी एप्रिलचा हप्ता लगेच 1-2 दिवसानंतर लगेच येऊन गेला होता. त्यामुळे तुम्हाला हे बघा, मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे येऊन गेलेले आहेत, हप्ता येऊन गेलेला आहे. आता खात्यात 2 दिवसात 3000 रुपये जमा झाल्याने लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळत आहे. म्हणजे अखेरकार हप्ते मिळून गेले लाडक्या बहिणींना, लाडकी बहीण खुश झाली. आता महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला बोललेलो आहे की मे महिन्याचा हप्ता आणि 2 लाख रुपये संदर्भात अपडेट. आता हे बघा, पहिले मी तुम्हाला सांगतो मे महिन्याच्या हप्त्या संदर्भात. मे महिन्याचे जे काही 1500 रुपये आहेत ना लाडक्या बहिणींनो, हे तुम्हाला जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मिळेल. ओके, आता लगेच काही तुम्हाला मे महिन्याचा हप्ता भेटणार नाही, कारण ऑलरेडी मागील 2 महिन्याचे हप्ते तुम्हाला भेटलेले आहेत. काय होतं की ज्या महिन्याचा हप्ता आहे त्या महिन्यात नाही तर त्याच्या पुढील महिन्यात हप्ता येतो. म्हणजे मार्च आणि एप्रिलचे हे 2 महिन्याचे मागील महिन्याचे हप्ते जे तुम्हाला मे महिन्यात मिळाले. आणि आता मे महिन्याचे जे 1500 रुपये आहेत ना, हे तुम्हाला जून महिन्याच्या म्हणजे पुढील महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचे 1500 रुपये जमा होऊन जातील. ओके, चला ठीक आहे, मे महिन्याची अपडेट तुम्हाला सांगितली. आता हे 2 लाख रुपये काय भानगड आहे? हे 2 लाख रुपये शेतकरी भावांसाठी खुशखबर आहे. कर्जमाफी 2 लाख रुपये मिळणार आहे. आणि 30 जूनच्या पहिलेच कर्जमाफी मिळणार असं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घोषणा केलेली आहे. 30 जूनच्या पहिलेच शेतकरी भावांना 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी होऊ शकते. चला ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण 1500 रुपये आणि 2 लाख रुपये संदर्भात अपडेट मी तुम्हाला दिली. लाडक्या बहिणींनो, संपूर्ण माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. या व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, हप्त्याबद्दल जरी काही अपडेट आली ना किंवा काही नवीन अपडेट, काही नवीन निर्णय लाडकी बहीण योजनेमध्ये घेण्यात आला तर लगेच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. हे चॅनल लाडक्या बहिणींचं आहे, इथे लाडक्या बहिणींना अपडेट पाहायला मिळणार आहे, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा.